लाडक्या ताईंनो, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये लाडक्या ताईंना आता 3000 रुपये भेटणार आहेत। मग हे नेमके कोणाला भेटणार आहेत? जूनच्या हप्त्याचं नेमकं काय झालेलं आहे? जुलैचा 13वा हप्ता देखील कधी जमा होणार आहे? अजून लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता म्हणजे 12वा हप्ता जमा झालेला नाही, याबद्दलची मोठी खुशखबर आलेली आहे। त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याबद्दलची जी न्यूज आलेली आहे ती आपण पाहणार आहोत। लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर असणार आहे, ती म्हणजे लाडक्या काही ताईंना या ठिकाणी 3000 रुपये देखील भेटणार आहेत। मग नेमके हे कोणासाठी भेटणार आहेत? त्यासोबत जून महिन्याचा हप्ता जो आहे अजून बऱ्याच लाडक्या ताईंना भेटलेला नाही, त्याबद्दल नेमकं काय झालेलं आहे त्याची देखील अपडेट आपण पाहणार आहोत। तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांसाठी आताची सर्वात मोठी बातमी आहे। जुलैचा हप्ता जमा होण्याआधीच या ठिकाणी ही गुड न्यूज आलेली आहे लाडक्या ताईंसाठी। बघा, तुम्ही जुलै महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल, त्याच्या अगोदर तुम्हाला महत्त्वाची अपडेट आलेली आहे, ती काय आहे नेमकी? बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांसाठी जुलै महिन्याचा हप्ता जमा होण्याआधीच एक मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे। खरे तर जुलै महिन्याचा हप्ता या महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात जमा होऊ शकतो आणि या हप्त्यासोबत काही महिलांना एक मोठी भेट देखील दिली जाऊ शकते। नेमकी ती काय आहे ते देखील आपण बघणार आहोत। तर बघा, तुम्हाला आत्ताच जून महिन्याचा हप्ता भेटलेला असेल, परंतु जून महिन्याचा हप्ता संपूर्ण लाडक्या बहिणींना भेटलेला नाही। तुमचे जून महिन्याचे 1500 रुपये भेटलेत की नाही खरोखर कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचे जूनचे पैसे भेटलेत का? भेटले असतील तर तुमचा जिल्हा पाठवा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। भेटलेले नसतील तर नाही म्हणूनही पाठवा आणि कुठल्या जिल्ह्यामधून तुम्हाला पैसे अजूनही भेटलेले नाहीत तेही सांगा। बघा, आता तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही। लाडक्या बहिणींना या ठिकाणी मोठी अपडेट आलेली आहे, ती म्हणजे काही लाडक्या बहिणींना आता 3000 रुपये भेटणार आहेत। नेमके त्याबद्दलची काय अपडेट आहे, जून महिन्याच्या हप्त्याबद्दलची आणि जुलै महिन्याच्या हप्त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। तर यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांसाठी ही महत्त्वाची बातमी समोर येत आहे। लाडकी बहीण योजनेबाबत या ठिकाणी बोलायचं झालं तर योजनेची सुरुवात आपल्याला माहित असेल जुलै 2024 मध्ये झालेली होती आणि या महिन्यामध्येच लाडकी बहीण योजनेच्या या ठिकाणी या योजनेसाठी 1 वर्ष देखील पूर्ण झालेली आहेत। गेल्या वर्षी जून महिन्यात या योजनेची घोषणा करण्यात आली होती आणि जुलै महिन्यापासून या योजनेच्या पात्र महिलांना दर महिन्याला हे 1500 रुपये देऊ लागलेले होते। म्हणजेच आतापर्यंत तुम्हाला या ठिकाणी 12 हप्ते जून महिन्यापर्यंतचे या ठिकाणी भेटलेले असतील। जुलै महिन्याच्या हप्त्याबद्दल देखील तुम्ही वाट पाहून असाल, त्याच्याबद्दलचं देखील अपडेट आपण पाहणार आहोत। जुलै महिन्याच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहताय का, प्रतीक्षा करताय का? कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा। तर बघा, या योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना आतापर्यंत एकूण 12 हप्ते देण्यात आलेले आहेत। 12 हप्ते म्हणजेच टोटल तुमचे 18000 रुपये या वर्षाचे पूर्ण जमा झालेले असतील। कुठल्याही सरकारी योजनेमध्ये वर्षभरामध्ये 18000 रुपये दिले जातात, त्याच पद्धतीने लाडकी बहीण योजनेसाठी पूर्ण वर्षभर पूर्ण झालेले आहेत। त्यामुळे तुमचे आतापर्यंतचे 12 हप्ते म्हणजेच 1500 रुपयाने 18000 जमा झालेले असतील। कुणाकुणाला पूर्ण हप्ते म्हणजेच कुणाकुणाला पूर्णपणे 18000 रुपये जमा झालेले असतील, कुणाकुणाला अजून याच्यामध्ये पैसे जमा होणं बाकी असेल। काही जणांचे या ठिकाणी 2-3 हप्ते आले, त्याच्यानंतर पैसे देखील बंद झाले, कारण की सरकारने प्रत्येक महिन्यामध्ये या ठिकाणी पडताळणी चालू केलेली आहे। बऱ्याच लाडक्या बहिणी यामध्ये अपात्र देखील झालेले आहेत आणि काही लाडक्या बहिणी पात्र असूनही त्यांना या ठिकाणी हप्ते जमा होत नाहीत। कुणाकुणाला 4-5 हप्ते आले, 2-3 हप्ते आले आणि त्याच्यानंतर हे हप्ते येणं बंद झालं। त्याच्याबद्दल सरकारनं एक नवीन वेबसाईट तयार करावी, जेणेकरून या ठिकाणी का पैसे येत नाही त्याचं कारण समजावं। याच्याबद्दल देखील विधानसभेमध्ये त्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे, तसे निर्देश देण्यात आलेले आहेत। त्याच्याबद्दल जशी अपडेट येईल तुम्हाला वेळेवरती या ठिकाणी आपल्या चॅनलवरती पाहायला भेटेल। बघा, या योजनेला नुकताच 12वा महिन्याचा काळ पूर्ण झाला असून पात्र महिलांच्या खात्यामध्ये जुलै 2024 ते जुलै 2025 या कालावधीमधील एकूण 12 हप्ते वर्ग करण्यात आलेले आहेत। परंतु काही लाडक्या बहिणींना अजून देखील 12वा हप्ता भेटलेला नाही, त्यांची प्रतीक्षा अजूनही संपलेली नाही। तर बघा, या योजनेचा 12वा हप्ता जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे। आपल्याला माहित असेल 5 जुलैपासून हे पैसे वितरणाची प्रक्रिया जून महिन्याच्या हप्त्याची सुरू करण्यात आलेली आहे। 12व्या हप्त्यासाठी आवश्यक 3600 कोटी रुपयांचा निधी वितरण 30 जून 2025 रोजी मान्यता मिळाली होती आणि त्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 12व्या हप्त्याची रक्कम
रक्कम वर्ग करण्यास सुरुवात झाली. म्हणजेच 5 जुलैपासून शनिवारपासून या ठिकाणी ही रक्कम वर्ग करण्यास सुरुवात झालेली होती. त्याची वितरणाची प्रक्रिया आता संपलेली आहे की नाही अजूनही सरकारने त्याबद्दलची अपडेट दिलेली नाही. कारण की बघा, हे 3 हप्ते सोडले, एप्रिल, मे आणि जून, याच्या अगोदरपासून या ठिकाणी आपण जर बघितलं प्रत्येक वेळेस लाडकी बहीण योजनेसाठी ज्याच्यामध्ये स्वतः महिला व बालविकास मंत्री असतील किंवा महिला व बालविकास विभाग असेल, किती निधी वाटप करण्यात आला, त्यासोबत वितरणाची प्रक्रिया संपलेली आहे की नाही त्याचं प्रत्येक अपडेट या ठिकाणी सोशल मीडियावरती दिलं जात होतं. परंतु मागचे 3 महिन्यापासून याबद्दलचं अपडेट देण्यात येत नाही की किती लाडक्या बहिणीपर्यंत या ठिकाणी हे पैसे वाटप झालेत त्याच्याबद्दल. मात्र या योजनेचा 12वा हप्ता राज्यातील अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले नसल्याची तक्रार देखील समोर आलेली आहे. दरम्यान अशी सगळी परिस्थिती असतानाच राज्यातील लाडक्या बहिणींसाठी जुलैचा हप्ता जमा होण्यास आधीच मोठी गुड न्यूज, मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती कुठली बातमी आहे तर बघा, या महिलांना मिळणार 3,000 रुपये. तर हीच महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्यांना जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता सोबतच दिला जाऊ शकतो. म्हणजे जून आणि जुलैचे 2 महिन्याचे 3,000 रुपये अशा महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याचा दावा सोशल मीडियाच्या रिपोर्टमध्ये करण्यात आलेला आहे. तथापि या संदर्भात सरकारकडून मात्र कोणतीच अधिकृत माहिती अजूनही देण्यात आलेली नाही. यामुळे खरंच जुलै महिन्याच्या हप्त्यासोबत जून महिन्याचा हप्ता सुद्धा मिळणार का, ही गोष्ट विशेष पाहण्यासारखी ठरणार आहे. कारण की बघा, हा हप्ता मिळायलाच पाहिजे. लाडक्या बहिणी ज्या आहेत जून महिन्याच्या हप्त्याची या ठिकाणी पूर्ण जून महिनाभर त्यांनी वाट पाहिली आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये याचं वितरण जे आहे काही लाडक्या बहिणींना झालं. मात्र काही लाडक्या बहिणी अजून यापासून वंचित आहेत. त्यामुळे जुलै महिन्याच्या हप्त्यासोबत या ठिकाणी जून महिन्याचा हप्ता म्हणजे टोटल 3,000 रुपये त्यांना मिळणं गरजेचंच आहे. बघा, जुलै महिन्याचा मग हप्ता नेमका कधी भेटणार त्याबद्दल काय म्हटलंय. जून महिन्याचा हप्ता प्रत्यक्षात जुलैच्या पहिल्या आठवड्यात पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला. यामुळे जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्टमध्ये मिळणार की काय असा सवाल या ठिकाणी केला जातोय. परंतु काही सोशल मीडिया रिपोर्ट्समध्ये जुलैचा लाभ जुलै महिन्यामध्येच मिळेल असं बोललं जात आहे. जुलै महिन्याचा हप्ता या महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात जमा होण्याची दाट शक्यता या ठिकाणी सांगण्यात येत आहे. तर बघा, एकतर ऑगस्टमध्ये या ठिकाणी तुम्हाला हे पैसे भेटू शकतात किंवा या ठिकाणी जुलै महिन्याच्याच या ठिकाणी शेवटच्या 4थ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात हे पैसे भेटू शकतात तुम्हाला. कारण की आतापर्यंत जर आपण बघितलं एप्रिल, मे आणि जून हे 3ही हप्ते लेट झालेले आहेत. त्या अनुषंगाने जर बघितलं तर जुलैचा हप्ता जर लेट झाला तर तुम्हाला ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भेटू शकतो. जर लेट नाही झाला तर तुम्हाला या ठिकाणी या जुलै महिन्याच्या शेवटच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात हे पैसे मात्र नक्की भेटू शकतात. हे पैसे तुमचे 100% भेटणार. परंतु जून महिन्यामध्ये असं झालेलं आहे की काही लाडक्या बहिणी पात्र असूनही त्यांना जून महिन्याचा 12वा हप्ता जो आहे तो वाटप करण्यात आलेला नाही. त्याच्याच संदर्भात विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्येच हाच प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता की काही लाडक्या बहिणींना काही हप्ते जमा झाले आणि त्याच्यानंतर हे पैसे येणं बंद झालं. जसं की मे पर्यंत काही लाडक्या बहिणींना पैसे आले, तुम्हाला देखील मे पर्यंत पैसे आले असतील आणि त्याच्यानंतर जूनचा हप्ताच आलेला नाही. तर मग जुलैचा हप्ता आणि जूनचा हप्ता एकत्रित भेटणार का, या संदर्भात सरकारने अजून देखील घोषणा केलेली नाही. त्याबद्दल जसं अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत वेळेवरती पोहोचवलं जाईल. तर बघा, आता हप्ता वेळेवरती न भेटल्यामुळे हा गोंधळ जो आहे तो निर्माण होतो आहे. गेल्या महिन्यापासून या योजनेत नियमित हप्त्यांचं वितरण अडचणी आलेले आहेत. तसेच मे महिन्याचा हप्ता तुम्हाला बघितलं तर आपण पाहिला असेल, मे महिन्याचा हप्ता जून महिन्यामध्ये मिळाला आणि एप्रिल महिन्याचा हप्ता मे मध्ये मिळाला. तसंच जून महिन्याचा हप्ता आता सध्या जुलैच्या पहिल्या आठवड्यात देण्यात आलेला आहे. 5 जुलैपासून याचं वितरण सुरू झालं. मात्र अनेक महिला जून महिन्याचा हप्ता आधी त्यांना जो आहे अद्याप मिळालेला नाही. त्यांची अजूनही प्रतीक्षा संपलेली नाही. त्यामुळे संबंधित महिलांमध्ये या ठिकाणी गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. अनेक महिला याची वाट पाहत आहेत. त्यांचं नाव यादीतून वगळण्यात आलेलं आहे की काय, असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातो आहे. सरकारचं स्पष्ट संकेत आहे याबद्दल. बघा, ज्यांना जून महिन्याचा हप्ता भेटलेला नाही त्याच्याबद्दल त्यांनी म्हटलेलं की काळजी करू नका. या पार्श्वभूमीवरून प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे की काही महिलांना तांत्रिक कारणामुळे या ठिकाणी पैसे जे आहेत ते वेळेवरती मिळू शकलेले नाहीत. त्यामुळे ज्या लाभार्थी महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्यांना जून व जुलै दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्रित मिळून 3,000 रुपये जमा केले जाऊ शकतात. अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सूचित केलं आहे की लाभार्थी महिलांनी काळजी न करता आपल्या बँक खात्यावरती लक्ष ठेवावं. काही दिवसामध्ये ही रक्कम जमा झाली नसल्यास स्थानिक महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क साधावा.
त्याचसोबत बघा ऑनलाईन देखील तुम्हाला लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in ही जी अधिकृत वेबसाईट आहे लाडकी बहीण योजनेची, त्या ठिकाणावर तुम्ही अर्ज केलेले होते त्या ठिकाणी देखील तुम्हाला तक्रार करता येणार आहे. तुम्हाला जर मे महिन्याचा हप्ता भेटलेला आहे, तुम्ही खरोखरच पात्र आहात, तर तुम्हाला त्या वेबसाईटवरती जाऊन तक्रार सेक्शनमधून तक्रार करायची आहे की जून महिन्याचा 12वा हप्ता भेटलेला नाही म्हणून. या ठिकाणी त्या तक्रारमध्ये या ठिकाणी जेणेकरून सरकारच्या लक्षात येईल की तुमचे काही तांत्रिक कारणास्तव जर पैसे भेटलेले नसतील तर तुमचे पैसे भेटण्यास या ठिकाणी मदत होऊ शकते. ती गोष्ट तुम्हाला करायची. त्यासोबत या ठिकाणी देखील सांगितलेलं आहे की स्थानिक बाल विकास कार्यालयाशी तुम्हाला काय करायचं आहे, संपर्क साधायचा आहे, जेणेकरून तुमचे पैसे जर या ठिकाणी भेटलेले नसतील तर ते भेटण्यास मदत होईल. तुम्हाला जून महिन्याचा हप्ता भेटलाय की नाही सर्वांनी खरोखर या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तर जुलै महिन्याचा हप्ता म्हणजेच 13वा हप्ता कधीपर्यंत भेटू शकतो तुम्हाला, तर एक तर लेट झाला जून महिन्याच्या हप्त्याप्रमाणेच तर तुम्हाला ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भेटू शकतो. जर नाही लेट झाले या ठिकाणी यावेळेस पैसे भेटण्याचे जुलैचे, तर तुम्हाला या ठिकाणी जुलै महिन्यातच या ठिकाणी हे पैसे भेटू शकतात 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये. तर संपूर्ण तुम्हाला याबद्दलची माहिती दिलेली आहे. अजून तुमचे याबद्दलचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.